सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर घरगुती गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरमध्ये जो सध्या त्याची कमतरता भासते ती मात्र त्या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः इंडियन गॅस एजन्सीचे मॅनेजर आपल्यासोबत आहेत. काका मला सांगा, सध्या घरगुती गॅस असेल आणि आपला व्यावसायिक सिलेंडर काय नेमका प्रॉब्लेम म्हणजे ग्राहकांना देताना होतो आहे? सुरुवातीला एक महिना 15 दिवस आम्हाला कमर्शियल व्यावसायिकवाल्यांचा प्रॉब्लेम झालेला. ते सिलेंडरच येत नव्हते, पण आता थोडेसे सुरळीत झालेले आहेत. त्यामुळे आलेले सिलेंडर आम्ही त्या प्रमाणात वाटप करतो आहे. त्यामुळे आजच्या घडीला तिथे तर कमर्शियलवाल्यांची तशी बोब नाही आहे. डोमेस्टिकचे पण सिलेंडर मध्यंतरी एक दिवसाला एकच लोड यायचा आणि तो आम्हाला पुरवठ्याला अपुरा होता. त्यामुळे जर थोडंसं वेटिंग पकडून ते काम करताना थोडंसं लोकांना सिलेंडर मिळायला दिरंगाई होत होती. ते वेळेवर मिळत नव्हते आणि वेटिंग हा प्रकार झाल्यामुळे लोक पण थोडीशी त्यांची घबराट होती, गॅस मिळत नाही. त्यामुळे लोक रांगेतला येऊन रांग लावायची. सध्या आम्ही थोडंसं वेटिंग पकडलं आणि ह्याच्यावरती नियंत्रण केलं आणि घरगुती पण होम डिलिव्हरीचं पण काम आम्ही सुरळीत केलं आहे. पण प्रॉब्लेम असा झाला आहे मोठा की लोकांचं बुकिंग टाईमवर पडत नाही. त्यांना बुकिंग पडल्यानंतर जो मेसेज यायला हवा तो कंपनीने 4 तासामध्ये तुमचं कन्फर्मेशन येईल हा एक मेसेज कॉमन मेसेज सगळ्यांनाच टाकतात आणि तो 4 तास काय 4 दिवस झाले तरी लोकांना येत नाही. त्यामुळे लोक सारखी तिथे पॅनिक होतात, हैराण झाले आहेत आणि ते आम्हाला सतवतात की त्यामुळे आमच्याकडे तसं उत्तर काही नसतं, कारण ऑनलाईनमध्ये ते सर्व जनरेट होत असतात. त्यामुळे तो जो DSC नंबर मिळाल्याशिवाय किंवा KYC झाल्याशिवाय गॅस देऊ नये हा जो निर्बंध टाकला आहे एजन्सीने कंपनीने, त्यामुळे लोकांचं तिथे जरासा प्रॉब्लेम होतो आहे. ज्यांचे व्यवस्थित आहे त्या लोकांना व्यवस्थित गॅस मिळत आहेत. थोडा वेटिंग पिरियडने ते लोक समाधानी आहेत. हा एक मोठा इश्यू निर्माण झाला आहे की त्यांचा DSC नंबर का येत नाही आम्हालाही कळत नाही. DSC नंबर जो कंपनीकडून येत नाही त्यासाठी काय प्रशासनाने काय वेगळं त्यांना काय सूचना केल्या पाहिजे होते का? आता ही त्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचवलेल्या आहेत की बुवा तुमच्या लोकांना DSC येत नाही. आम्ही पण आमच्या लेवलने कंपनीला तसे मेल पाठवले आहेत की लोकांना बुकिंगचे DSC नंबर लवकर येत नाही आहे. त्यांच्याकडे आमच्याकडे कामाचा ताण आहे वगैरे ह्या गोष्टी सांगून ते त्याचं उत्तर तेवढी वेळ निभवतात. जोपर्यंत लोकांना कन्फर्मेशन वेटिंगचं होत नाही तोपर्यंत हा गोंधळ थोडासा ओढेल असा आमचा अंदाज आहे. व्यावसायिक सिलेंडर आता सगळे म्हणजे शहरांमध्ये सगळे सुरळीत सुरू आहेत सध्या सुरळीत म्हणजे आता गेल्या आठवड्याभरामध्ये आमच्याकडे कमर्शियल जे सिलेंडर आलेत त्यामुळे हॉटेल व्यावसायिक, काही लग्न हॉलवाले ह्या लोकांना त्यांचा पुरवठा झाला. पण जे लग्नप्रसंगी जो सिलेंडर जास्ती लागतात तेवढे त्यांना एका वेळेला उपलब्ध होत नाही. पण जनरल आम्ही जिथे हॉटेलवाल्यांना 2 हवी असते तिथे 1 देऊन त्यांचं ती वेळ मारून नेलेली आहे. त्यामुळे त्यांचं ते काम चाललं आहे. बुकिंग करताना म्हणजे गॅस सिलेंडर बुकिंग करताना एक समस्या निर्माण होते ती म्हणजे 25 दिवसांनी होतो किंवा 21 दिवसांनी होतो. तो नेमका काय कालावधी आहे? तो लोकांपर्यंत मेसेज पोहोचला काय? नेमकं काय झालं होतं आतापर्यंत लोकांना महिन्याला 2 सिलेंडर मिळत होते. त्यामुळे लोक जेव्हा बुकिंग करायचे तेव्हा त्यांना ताबडतोब DSC नंबर याच्या लोक नेत होते. आता काय झालं आहे की ह्या आताच्या युद्धजनक परिस्थितीमुळे त्या लोकांनी नियंत्रणात तुम्ही गॅस वापरावा हा त्यांचा उद्देश होता. पण लोकांनी त्याचं एक घबराट झाली की गॅस मिळणार नाही आहे आणि त्याच्यामुळे लोक वारंवार हे करतात. पण तिथे इंडियन ऑइलने ग्रामीण लोकांना 45 दिवसात म्हणजे गॅस घेतल्यापासून 45 दिवसांनी त्यांना गॅस मिळणार आहे. लोकांमध्ये ज्यांच्याकडे 1 सिलेंडर आहे त्यांना 25 दिवसांनी मिळणार आहेत. 2 सिलेंडर आहेत त्यांना 35 दिवसांनी मिळणार आहेत. ही जी काही बंधन टाकली आहेत ही लोकांपर्यंत पोचली नाही आहेत. इथे आमच्या एजन्सीत असं आम्ही फलक लावलेला आहे की त्याची माहिती इथे आलेल्या कस्टमरला मिळते किंवा आमचे डिलिव्हरी बॉय पण समजावून सांगतात. पण ही सगळ्यांपर्यंत माहिती न गेल्यामुळे लोक नेहमीच्या जुन्याच्या पद्धतीने बुकिंग करतात, त्यांचं बुकिंग पडत नाही. नक्कीच जर आपण पाहिलं तर DSC नंबर पडत नसल्यामुळे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे सिलेंडर नेणारे जे ग्राहक आहेत त्यांच्यामध्ये मात्र पॅनिक सिच्युएशन निर्माण होऊ शकते अशी प्रतिक्रिया मात्र मॅनेजर मात्र देताना पाहायला मिळते. अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.